नमस्कार. आपण आता 5व्या चॅप्टरला सुरुवात करूया, ज्यामध्ये ॲप्लिकेशन लेयरच्या प्रोटोकॉलचं डिस्कशन आहे. विल स्टार्ट विथ डोमेन नेम सिस्टम. डोमेन नेम सिस्टम or DNS is a supporting program that is used by other programs such as email. The next page or the figure shows the example of domain name system client server program that can support an email program to find the IP address of an email recipient. A user of an email program may know the email address of the recipient. However, the IP protocol needs the IP address. DNS client program sends a request to DNS server to map the email address to the corresponding IP address. आता या डायग्राममध्ये 25.1 या फिगरमध्ये आपल्याला लक्षात येतं आहे की एक कम्प्युटरचं ॲप्लिकेशन लेयर दाखवलेलं आहे, जो मोठा चौकोन आहे तो, आणि त्यामध्ये दोन ॲप्लिकेशन लेयरचे प्रोग्राम्स आहेत. एकाचं नाव आहे SMTP क्लायंट. आता हा SMTP क्लायंट कशासाठी वापरलेला आहे, तर आपल्याला ईमेल पाठवायचा आहे म्हणून तो ॲप्लिकेशन लेयरचा प्रोग्राम आहे. तो आपण बघणार आहोत नंतर. SMTP म्हणजे काय ते. त्याला इनपुट कोणाकडनं येतं आहे? यूजरकडनं. यूजरने काय केलं तर person@wonderful.com नावाच्या एका माणसाला त्याला ईमेल करायचा आहे, म्हणून त्याने त्याचं नाव टाईप केलं. तर हा SMTP क्लायंट काय करतो आहे, त्याच PCवर असलेल्या DNS क्लायंटला तो wonderful.comचा IP ॲड्रेस शोधण्यासाठी सांगतो. त्याला wonderful.com हे कळवल्यावर DNS क्लायंट काय करतो तर बाहेर जिथे कुठे DNS सर्व्हर आहे, आता या डायग्राममध्ये चुकून DNS क्लायंटच म्हटलं आहे, उजवीकडची जी येल्लो चौकोनी डायग्राम आहे त्यामध्ये, तिथे DNS सर्व्हर पाहिजे. तर हा सर्व्हर काय करतो, या सर्व्हरवर अशा पद्धतीचे सगळे नावं, कुठली नावं तर ईमेलची नावं, ईमेल प्रोग्राम्स रिसिपियंटची नावं, ज्यांना आपण नेम म्हणूया, डोमेन नेम म्हणू, तर ही सगळी नावं त्या DNS सर्व्हरवर स्टोअर केलेली आहेत आणि त्यांच्या करस्पॉन्डिंग IP ॲड्रेसेस पण त्यावर स्टोअर केलेले आहेत. इन दिस केस wonderful.com when request is sent to the DNS server, it in response to that it gives an IP address 200.200.200.5. हा IP ॲड्रेस DNS क्लायंटकडे येतो आणि DNS क्लायंटकडनं तो SMTP क्लायंटकडे जातो. Then SMTP client sends this IP address to the transport layer. Are you getting this? त्यामुळे ॲप्लिकेशन लेयरला आपल्याला तो IP ॲड्रेस माहिती असण्याची गरज नाही. तिथे आपण wonderful.com एवढं माहिती असलं की त्याचा IP ॲड्रेस देण्याचं काम DNS क्लायंट आणि सर्व्हर सिस्टम करतात. अशा पद्धतीने DNSचं एक छोटं ॲप्लिकेशन आपल्याला या निमित्ताने लक्षात आलेलं आहे. आता टू आयडेंटिफाय एन एंटिटी, TCP/IP protocol use the IP address which uniquely identifies the connection of a host to the internet. म्हणजे wonderful.com हा जो कुठला होस्ट आहे, कम्प्युटर आहे, ज्याच्यावर ही वेबसाईट आहे wonderful.com, त्याच्याशी संबंधित युनिक IP ॲड्रेस असला पाहिजे आणि यांचं एकमेकांचं कनेक्शन करणं, याची एक स्वतंत्र फाईल ही सर्व्हरवर ठेवली जाते. ज्यावेळी सुरुवातीला इंटरनेट कमी होतं त्यावेळी एकच होस्ट फाईल होती, ज्यावर अशी सगळी नावं आणि त्यांचे IP ॲड्रेसेस स्टोअर केले होते. पण जसं जसं हे इंटरनेटचं जाळं वाढलं त्यावेळी हे इम्पॉसिबल झालं अशा पद्धतीने देणं. सो वन सोल्युशन ओव्हर दिस प्रॉब्लेम इज दॅट nowadays we divide this huge amount of information of host file into smaller parts and store each part on a different computer. म्हणजे ही होस्ट फाईल जी आहे ती वेगवेगळ्या विभागामध्ये विभागली जाते आणि ती वेगवेगळ्या कम्प्युटरवर, ज्यांना DNS सर्व्हर किंवा सब सर्व्हर्स असं म्हणतात, त्यावर ठेवली जाते. इन दिस मेथड द होस्ट दॅट नीड्स मॅपिंग can contact closest computer holding the needed information. This method is used by domain name system, that is DNS.
आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे तो आहे नेम स्पेस. टू बी अनॲम्बिग्वियस, द नेम्स assigned to machines must be carefully selected from a namespace with complete control over binding between name and IP addresses. याचा अर्थ काय आहे? आता एवढं मोठं इंटरनेटचं जाळं आहे, अनेक कम्प्युटर्स आहेत जे होस्ट म्हणून काम करत आहेत, त्या प्रत्येकाकडे होस्ट फाईल आहे. तर प्रत्येक कम्प्युटर ज्याला स्वतःचं नाव आहे आणि त्याचा युनिक ॲड्रेस यांचं कॉम्बिनेशन असणं, ते जिथे स्टोअर केलेलं आहे त्याला आपण नेम स्पेस असं म्हणत आहोत. आता ही जी नेम स्पेस आहे ही दोन प्रकारे केलेली असते, दोन प्रकारे ती सेव्ह केलेली असते. एक आहे फ्लॅट नेम स्पेस, ज्याच्यामध्ये इन फ्लॅट नेम स्पेस अ नेम इज असाइन्ड टू ॲन ॲड्रेस. A name in this space is a sequence of characters without a structure. The names, say for example, mayor. The names may or may not have a common section. If they do, it has no meaning. The main disadvantage of flat namespace is that it cannot be used in a large system. Flat namespace मध्ये काय आहे? सरळ नाव आहेत कॅरेक्टरचे बनलेले, त्यांचं काही स्ट्रक्चर नाही आहे. त्यामध्ये काही कॉमन सेक्शन्स असू शकतात किंवा नसू शकतात, पण त्या प्रत्येक नावाला एक स्वतंत्र आय पी ॲड्रेस दिलेला आहे. फ्लॅट नेम स्पेस म्हणजे तुम्हाला जर त्यामध्ये काही शोधायची असतील नावं तर तुम्हाला ती पूर्ण फाईल शोधावी लागणार. पण आजकालच्या इंटरनेटच्या जमान्यामध्ये अशा पद्धतीची फ्लॅट नेम स्पेस वापरणं सोयीचं नाही, म्हणून हायरार्कियल नेम स्पेस आपण वापरतो. इन हायरार्कियल नेम स्पेस ईच नेम इज मेड ऑफ सेव्हरल पार्ट्स. The first part can define the nature of organization. The second part can define the name of an organization. The third part can define departments in the organization and so on. अशा पद्धतीने ही जी नेम स्पेस आहे ती डिसेंट्रलाइज केलेली आहे आणि सेंट्रल अथॉरिटी कॅन असाइन द पार्ट ऑफ द नेम दॅट डिफाईन्स द नेचर ऑफ ऑर्गनायझेशन. आता उदाहरणार्थ आपल्याला आपल्या कॉलेजची वेबसाईट आणि त्यातले डिपार्टमेंट आणि त्यातला एखादा कम्प्युटर हवा असेल तर कॉलेजचं नाव एवढं शोधणं हे सेंट्रल अथॉरिटीला म्हणजे BSNLला आपण अथॉरिटी देऊ शकतो. पण आपल्या कॉलेजच्या अंतर्गत असलेले डिपार्टमेंटच्या अंतर्गत असलेले अन्य गोष्टी, उदाहरणार्थ डॉक्युमेंटेशन, रिझल्ट सेक्शन, लॅबोरेटरीचे डिटेल्स, यांची सगळी माहिती ही आपल्या कम्प्युटरच्या सर्व्हरवर असेल आणि या सगळ्यांची नावं देणं हे आपल्या कॉलेजच्या कम्प्युटरचे ती रिस्पॉन्सिबिलिटी असेल. अशा पद्धतीने जे हायरार्कियल नेम स्पेस आहे ती आजकालच्या जमान्यामध्ये वापरली जाते. टू हॅव हायरार्कियल नेम स्पेस अ डोमेन नेम स्पेस वॉज डिझाईन. तर आता डोमेन नेम स्पेस म्हणजे काय आहे? हायरार्कियल नेम स्पेससाठी बनवलेली आहे. इन दिस डिझाईन the names are defined in an inverted tree structure with the root at the top. The tree can have only 128 levels, that is level 0 to level 127. आता याच्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी माहिती असल्या पाहिजे तर लेबल, डोमेन नेम आणि डोमेन. आता बघा, डोमेन नेम स्पेस ही हायरार्कियल डोमेन नेम स्पेस अशा पद्धतीने दाखवलेली असते. याच्यामध्ये हा जो ब्लॅक डॉट दिसतोय ती रूट लेवल आहे, त्याला 0 असं म्हटलं जातं आणि त्याच्यापासनं अनेक ट्री निघालेल्या आहेत किंवा आपण त्याला म्हणू फांद्या निघालेल्या आहेत, स्टेम्स निघालेल्या आहेत. अँड एव्हरी स्टेम हॅज इट्स ओन सब ट्रीज आणि अशा पद्धतीने प्रत्येक ट्रीला सब ट्री असं खाली आपण 127 लेव्हलपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे हा जो ब्लॅक डॉट आहे ज्याला आपण रूट लेवल म्हणू, त्याच्यानंतरची नेक्स्ट लेवल जी आहे ज्याला आपण लेवल 1 म्हणू, तिथे वेगवेगळे सर्व्हर दाखवलेले आहेत. एका सर्व्हरचं नाव आहे ARPA, एकाचं आहे .com, दुसरं आहे .edu, नंतर .org. अशा पद्धतीने ही नेम स्पेस आपल्याला याच्यामध्ये दिसते आहे. तर हे जे ARPA किंवा COM हे जे आहे यांना लेबल्स असं म्हणतात. Each node in a tree has a label which is a string of characters with maximum 63 characters. The root label is a null string आणि त्याला आपण 0 असं म्हणतो. DNS requires that children of a node have different labels which guarantees the uniqueness of the domain name.
याचा अर्थ आता हे ARPA.com हे जे आहेत हे लेबल्स आहेत ॲक्च्युली. त्याच्या पुढच्या लेवलला जर तुम्ही गेला तर त्यांना पण स्वतंत्र लेबल असतील आणि या सगळ्यांचं मिळून एक डोमेन नेम तयार होत असतं. सो ईच नोड इन द ट्री हॅज अ डोमेन नेम. अ फुल डोमेन नेम इज अ सिक्वेन्स ऑफ लेबल्स सेपरेटेड बाय डॉट्स. तर ते आता आपल्याला याच्यामध्ये दिसेल डोमेन नेम आणि लेबल्स. फॉर एक्झाम्पल आता हा जो ब्लॅक डॉट आहे याच्यामध्ये रूट लेवल आहे, त्याचा 0 आहे लेवल नंबर. त्याच्यानंतर आहे एजू. सो एजू इज वॉट EDU. EDU इज द लेबल आणि त्याची लेवल आहे 1. त्यामुळे त्याचं डोमेन नेम पण EDU आहे आणि लेबल पण EDU आहे. त्याच्या पुढच्या लेवलला जर तुम्ही गेला तर तिथे लेबल आहे FHDA, पण आता त्याचं डोमेन नेम काय झालं FHDA.edu. त्याच्या पुढच्या लेवलला जर आपण गेलो तर तिथे आहे लेबल ATC, पण त्याचं डोमेन नेम झालं ATC.FHDA.edu. आणि सगळ्यात खाली चॅलेंजर नावाचा कम्प्युटर आहे, त्या कम्प्युटरचं लेबल नेम आहे चॅलेंजर आणि त्याचं डोमेन नेम मात्र आपण बघितलं तर challenger.atc.fhda.edu आहे. आणि त्याच्या EDUच्या पुढे जो डॉट लावलेला आहे तो रूटला इंडिकेट करतो. तो जर डॉट नसेल तर त्याला आपण पार्शली क्वालिफाईड डोमेन नेम म्हणतो आणि तो जर डॉट असेल तर त्याला आपण फुल्ली क्वालिफाईड डोमेन नेम असं म्हणत असतो. त्यामुळे हे 2 प्रकारे डोमेन नेम सिस्टमचे, फुल्ली क्वालिफाईड डोमेन नेम आणि पार्शली क्वालिफाईड डोमेन नेम. इफ अ लेबल इज टर्मिनेटेड बाय अ नल स्ट्रिंग इट इज कॉल्ड फुल्ली क्वालिफाईड डोमेन नेम FQDN. and FQDN is a domain name that contains full name of the host. It contains all labels from the most specific to the most general that uniquely define the name of the host. For example, challenger.ate.tbda.edu अशा पद्धतीचं नाव. पण पार्शली क्वालिफाईड डोमेन नेम काय असतं? इफ अ लेबल इज नॉट टर्मिनेटेड बाय अ नल स्ट्रिंग इट इज कॉल्ड पार्शली क्वालिफाईड डोमेन नेम. आणि मग पार्शली क्वालिफाईड डोमेन नेमला आपल्याला फुल्ली क्वालिफाईड डोमेन नेम करून घ्यावं लागतं आणि मग नंतर ते वापरावं लागतं. फॉर एक्झाम्पल, एखाद्या ठिकाणी जर चॅलेंजर एवढंच नुसतं डोमेन नेम दिलं तर त्याचं सफिक्स किंवा प्रिफिक्स म्हणजे त्याच्या आधी जोडायची नावं किंवा नंतर जोडायची नावं ही त्या होस्टला म्हणजे त्याच्या आधीच्या लेव्हलच्या कम्प्युटर्सला किंवा सर्व्हर्सला ती सफिक्स आणि प्रिफिक्स जोडून ते फुल्ली क्वालिफाईड डोमेन नेम करावं लागतं आणि मग नंतर आपल्याला ते वापरता येतं. नाव व्हॉट इज डोमेन? अ डोमेन इज अ सब ट्री of the domain namespace. The name of the domain is the domain name of a node at the top of the subtree. आता या एक्झाम्पलमध्ये कॉम हे काय झालं, हे डोमेनचं नाव झालं आणि तिथून जो पिवळा सगळा असा आपल्याला पिशवीसारखा भाग दाखवला आहे दॅट इज द डोमेन ऑफ कॉम. म्हणजे इथून पुढचे जे सगळे कम्प्युटर्स आहेत ते या कॉमच्या डोमेनमध्ये आहे. पण कॉम हा कोणाच्या डोमेनमध्ये आहे? रूटच्या. तसंच कॉमला एक सब डोमेन आहे जो हिरव्या रंगाने दाखवलेला आहे. तो त्या हिरव्या रंगाच्या अंतर्गत येणाऱ्या कम्प्युटरसाठी तो डोमेन आहे, पण हा डोमेन कॉमचा सब डोमेन आहे. अशा पद्धतीने आपल्याला लक्षात घ्यायला हवं डोमेनचा कन्सेप्ट. आता ही जी सर्व्हर ही जी नावं आहेत सगळी ही देखील डिस्ट्रीब्यूट केलेली असतात. तर त्या नेम स्पेसला पण डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी आणि स्टोअर करण्यासाठी म्हणून आपल्याला हायरार्कीच वापरावी लागते. म्हणून टू डिस्ट्रीब्यूट द इन्फॉर्मेशन ऑफ दिस डोमेन नेम अमॉंग मेनी कम्प्युटर्स कॉल्ड DNS सर्व्हर वी यूज हायरार्कियल सिस्टम. वन वे टू डू दिस इज टू डिवाइड द होल स्पेस इंटू मेनी डोमेन्स बेस्ड ऑन द फर्स्ट लेवल. त्यामुळे रूट हा जो आहे हा एकटा आहे आणि त्याच्यानंतर त्याला भरपूर सब डोमेन्स असू शकतात किंवा सब ट्रीज आणि त्यानंतर त्यांना पुन्हा सब ट्रीज असू शकतात. अशा प्रत्येक डोमेनला किंवा प्रत्येक लेव्हलला एक एक सर्व्हर जर आपण ठेवला तर आपल्याला हायरार्कियल सबस्पेस ही अशी दिसू शकते. सो दिस इज दी हायरार्की ऑफ नेम स्पेस. याच्यामध्ये रूट सर्व्हर म्हणजे रूट लेव्हलला एक सर्व्हर आहे मेन. त्यानंतर त्याच्या पुढच्या लेव्हलला म्हणजे लेव्हल 1ला जे सर्व्हर्स आहेत त्यांची लेबल आहेत ARPA, EDU, COM. म्हणजे आपण जी आधीची डायग्रॅम बघितली होती ट्रीची त्या डायग्रॅमनुसार आता तिथे कम्प्युटर जोडले आहेत कारण कम्प्युटरवर आपल्याला स्पेस आपण केलेली ही ती डायग्रॅम आहे डोमेन नेम स्पेसची. आता आपण
ही डोमेन नेम स्पेसची डायग्रॅम आहे. आता या ठिकाणी जर आपण कम्प्युटर जोडले तर त्या ठिकाणी ती होस्ट फाईल असेल असं आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे आत्ता आपण डोमेन नेम स्पेसचं डिस्ट्रीब्युशन हे अशा पद्धतीने हायरार्किकली केलेलं आहे. सो दिस इज वन ऑफ द मेथड्स ऑफ डोमेन नेम स्पेस distribution. So this is what is all about the domain name system, and now we'll move to the another point, that is the याच्यात आणखी काही छोटे छोटे मुद्दे आहेत, पण मला असं वाटतं की एवढे मुद्दे पुरेसे आहेत. विल मूव टू दी टेलनेट. Okay, now we'll move to the next point of remote logging, that is the first point. Excuse me. It would be impossible to write a specific client server program for each demand. The better solution is a general purpose client server program that lets a user access any application program on a remote computer. याचा अर्थ असा आहे की आपल्याला एखादा दूर ठेवलेला कम्प्युटर आहे ज्याच्यावरचे काही ॲप्लिकेशन्स आपल्याला वापरायचे आहेत. मी जसं तुम्हाला इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये उदाहरण दिलं होतं की आपल्याला फॉर एक्झाम्पल कॉलेजमधला एखादा कम्प्युटर वापरून रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याच्यासाठी एक ॲप्लिकेशन प्रोग्राम ज्याला आपण क्लायंट सर्व्हर प्रोग्राम म्हणू. आता समजा तुम्हाला दुसरं काही ॲप्लिकेशन वापरायचं आहे. तुम्ही घरी बसलेला आहात आणि IIT मुंबईची तुम्हाला वेबसाईट उघडून तिथलं तुम्हाला मटेरियल डाउनलोड करायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला लॉग इन करायचं आहे. त्याच्यासाठी वेगळा क्लायंट सर्व्हर प्रोग्राम. अशा पद्धतीने ॲप्लिकेशननुसार जर क्लायंट सर्व्हर प्रोग्राम आपण बनवत बसलो तर त्याच्यामध्ये ट्रिमेंडस स्पेस जाईल आणि जे प्रॅक्टिकली शक्य पण असणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला रिमोट लॉगिंग जर करायचं असेल, दूर असलेल्या कम्प्युटरवर सर्व्हरवर जर लॉगिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी जो जनरल पर्पज क्लायंट सर्व्हर प्रोग्राम लिहिलेला आहे त्याचं नाव टेलनेट असं आहे. टेलनेट इज अ जनरल पर्पज क्लायंट सर्व्हर ॲप्लिकेशन प्रोग्राम. टेलनेटचा लॉंग फॉर्म आहे टर्मिनल नेटवर्क. TE टर्मिनलमधलं TEL आणि नेटवर्कमधलं NET अशा पद्धतीने आहे. इट इज अ स्टँडर्ड TCP/IP प्रोटोकॉल फॉर व्हर्च्युअल टर्मिनल सर्व्हिस ॲज प्रपोज्ड बाय ISO. त्यामुळे आपल्याला एखादा रिमोट सिस्टम असेल त्याच्यावर आपल्याला लॉग इन करण्यासाठी म्हणून हा टेलनेट वापरला जातो. टेलनेटचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इट इज वर्किंग इन द टाईम शेअरिंग एन्व्हायरमेंट. कारण तो सुरुवातीला युनिक्स सारख्या सिस्टमसाठी बनवला गेला होता. त्यामुळे टाईम शेअरिंग एन्व्हायरमेंट म्हणजे काय, तर एक विशिष्ट वेळ आपल्या कम्प्युटरला दिला जाईल, त्यावर आपण काम करायचं. आता याचे जे लॉगिंग आहेत त्या लॉगिंग एक प्रत्येकाला दिलं जातं. उदाहरणार्थ आपल्याला जर एखाद्या कम्प्युटरवर रिमोट सर्व्हरवर काम करायचं असेल तर आपल्याला त्या सर्व्हरकडनं एक लॉग इन दिला जातो आणि एक पासवर्ड दिला जातो जेणेकरून तिथे आपल्याला सिक्युरिटी मेंटेन केली जाते आणि त्यावर आपण काम करतो. आता याचे 2 लॉग इन आहेत. एकाला म्हटलेलं आहे लोकल लॉग इन आणि दुसऱ्याला म्हटलेलं आहे रिमोट लॉग इन. आता हे जे आहे हे लोकल लॉग इन आहे. इन दिस केस लोकल लॉग इन मीन्स वॉट, आय हॅव गिवन यू एक्झाम्पल अर्लियर ऑफ MSCIT. MSCITमध्ये सगळेजणं कम्प्युटरवर बसलेले असतात परीक्षा द्यायला
आणि एका सर्व्हरवर ती MSCITचं सॉफ्टवेअर लोड केलेलं असतं. आपण आपल्या कम्प्युटरवरनं परीक्षा देतो तेव्हा आपल्या स्क्रीनवर आपल्याला समोर प्रश्न दिसत असतात आणि आपण त्याची उत्तरं देत असतो. आपल्याला असं वाटतं की आपल्या कम्प्युटरवरच तो सगळा MSCITचा प्रोग्राम लोड आहे की काय असं आपल्याला वाटतं. आणि हे प्रत्येक 10 कम्प्युटर जे नोड म्हणून जोडलेले आहेत त्या प्रत्येकाला असं वाटतं. परंतु तो कम्प्युटरचा प्रोग्राम किंवा ते आपण MSCITचं सॉफ्टवेअर हे एकाच कम्प्युटरला लोड केलेलं असतं आणि तिथनं ते सगळीकडे सप्लाय केलेलं असतं. आणि हे सप्लाय टाईम शेअरिंग बेसिसवर असतं. याला लोकल लॉग इन असं म्हणतात. त्यामुळे आता या एक डायग्रॅममध्ये टर्मिनलवर जो कॉम्प्युटर आहे टर्मिनल म्हणून दिलेला, तिथे जर तुम्ही काही टाईप केलं तर तो जी सर्व्हरची OS आहे तिथल्या टर्मिनल ड्रायव्हरला जाईल आणि टर्मिनल ड्रायव्हर हा तिथल्या ॲप्लिकेशन प्रोग्रामला ॲक्सेस करून आपल्याला तो ॲक्सेस देईल. रिमोट लॉग इनमध्ये मात्र थोडं वेगळं एन्व्हायरमेंट असतं. ॲज शोन इन धिस डायग्रॅम B, हिअर दी ऑपरेटर ऑर द टर्मिनल इज फार अवे फ्रॉम द सर्व्हर. त्यामुळे जो ऑपरेटर आहे त्याच्या कम्प्युटरवर टेलनेट क्लायंट नावाचं ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेलं असलं पाहिजे आणि जो सर्व्हर आहे तिथे टेलनेट सर्व्हर असलं पाहिजे. आता आपण क्लायंटवरनं जर काही टाईप केलं आणि इफ यू डिमांडेड सम ॲप्लिकेशन प्रोग्राम, तर आपल्या कम्प्युटरवरचा टर्मिनल ड्रायव्हर जो येलो बॉक्समध्ये दाखवला आहे तो डिमांड करतो टेलनेट क्लायंटला. टेलनेट क्लायंट सगळे ते प्रोटोकॉल्स वापरून इंटरनेटवरनं सर्व्हरच्या टेलनेट सर्व्हरला ती रिक्वेस्ट पाठवतो. टेलनेट सर्व्हर ती सुडो टर्मिनलला पाठवतो, सुडो टर्मिनल ड्रायव्हरला. कारण ॲप्लिकेशन प्रोग्राम ॲक्सेस करण्याचं काम हे टर्मिनल ड्रायव्हरच करू शकतं आणि सर्व्हरकडे टर्मिनल ड्रायव्हर तर नाही आहे. टर्मिनल ड्रायव्हर हा रिमोट कुठेतरी आहे ज्याने ती डिमांड केलेली आहे. म्हणून इथे सुडो टर्मिनल ड्रायव्हर नावाचं सॉफ्टवेअर असतं जे ॲप्लिकेशन प्रोग्रामला ॲक्सेस करतं. आता इथे टेलनेट क्लायंट आणि टेलनेट सर्व्हरचं महत्त्वाचं काम काय आहे, तर इंटरनेटवर असलेले सगळे क्लायंट्स आणि सर्व्हर हे एकाच प्रकारची कोडिंग सिस्टम वापरत असतील असं नाही. तर युनिक कोडिंग सिस्टम टेलनेटवर असली पाहिजे. त्याच्यासाठी म्हणून टेलनेट क्लायंट आणि टेलनेट सर्व्हर हे त्या युनिक कोडिंग सिस्टममध्ये टर्मिनलकडनं आलेले कोड हे कन्व्हर्ट करतात. सो व्हेन युजर वॉन्ट्स टू ॲक्सेस ॲन ॲप्लिकेशन program or utility located on a remote machine, it performs a remote login. Here telnet client and server programs come into use. The user sends the keystroke to the terminal driver where the local operating system accepts the characters but doesn't interpret them. टर्मिनल ड्रायव्हर काय करतो, त्या कॅरेक्टरला ॲक्सेप्ट करतो आणि टेलनेट क्लायंटला पाठवतो. टेलनेट क्लायंट transforms the characters to universal character set called network virtual terminal characters, NVT characters. आणि मग नंतर NVT फॉर्मॅटमधले कॅरेक्टर हे इंटरनेटवर पाठवले जातात. तिथनं ते सर्व्हरला जातात. सर्व्हर काय करतो, सर्व्हर चेंजेस द कॅरेक्टर्स फ्रॉम NVT कॅरेक्टर फॉर्मॅट टू द फॉर्मॅट अंडरस्टँडेबल बाय द सर्व्हर सुडो टर्मिनल. आणि मग सर्व्हर सुडो टर्मिनल हा योग्य तो ॲप्लिकेशन प्रोग्राम ॲक्सेस करतो. अशा पद्धतीने आपल्याला NVT फॉर्मॅटमध्ये कॅरेक्टर सेट पाठवला जातो टेलनेटमध्ये. सो दिस इज व्हॉट इज अबाउट नेटवर्क टर्मिनल नेटवर्क टेलनेट आणि ते ॲप्लिकेशन आहे. द मेकॅनिझम टू ॲक्सेस अ रिमोट कम्प्युटर इज अ कॉम्प्लेक्स. म्हणून आपण अशा पद्धतीच्या NVT कॅरेक्टर्सचा सेट हा आपण या NVTमध्ये वापरत असतो. NVT uses two sets of character, one for data and the other for control. आता जर डेटा पाठवायचा असेल तर जो आपला ASCII कोड असतो तोच पाठवला जातो. ASCII कोड 7 बिटचा असतो, त्यामुळे जो 8वा बिट आहे तो 0 ठेवला जातो. पण जर NVT फॉर्मॅटमध्ये आपल्याला जर कंट्रोल कॅरेक्टर पाठवायचा असेल तर मात्र 8वा जो बिट आहे तो 1 ठेवला जातो. अशा पद्धतीने NVT कॅरेक्टर सेट हा पाठवला जातो, जे या पुढच्या डायग्रॅममध्ये आपल्याला दिसेल. आता या डायग्रॅममध्ये टेलनेट टर्मिनलकडनं टेलनेट क्लायंटकडे जो डेटा येतो तो लोकल कम्प्युटरला अंडरस्टँडेबल कॅरेक्टर सेटमध्ये येतो. टेलनेट त्याला NVT कॅरेक्टर सेटमध्ये कन्व्हर्ट करतो आणि सर्व्हरला पाठवतो. सर्व्हर पुन्हा त्याला रिमोट कम्प्युटरला समजेल अशा कॅरेक्टर सेटमध्ये कन्व्हर्ट करून सुडो टर्मिनलला देतो. इथे दाखवल्याप्रमाणे डेटा कॅरेक्टर हा 8 बिटचा बनलेला आहे ज्याचा MSB 0 आहे आणि कंट्रोल कॅरेक्टर पण 8 बिटचा बनलेला आहे
ज्याचा MSB 1 आहे. तर अशा पद्धतीने हे टेलनेटच्या संदर्भातलं सगळं कंटेंट आहे. मला वाटतं आपण आता इथे थांबूया आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण मेलशी संबंधित जो ॲप्लिकेशन प्रोग्राम आहे ॲप्लिकेशन लेअरचा, दॅट इज SMTP, ते त्यानंतर त्याच्याशी संबंधित POP आणि IMAP आणि फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल असे 4 प्रकारच्या प्रोटोकॉलची माहिती आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. तोपर्यंत आपण थांबूया. नमस्कार.